यानंतर पुढील कवयित्री असतील अर्चना पाटील मॅडम. Thanks to Valerie Prakashan for giving me a platform. I'm writing for so long, but you provided me a dais. Thank you so much. माझ्या कविता जागतिक पृथ्वी दिन. 22 एप्रिल पृथ्वी दिन सृष्टीच्या उद्गमाचा पावन उत्सव. हीच धरा मातेची कुशीतली शांती, जीवनरूपी दीपाचं अखंड प्रकाशतो. ही भूमी ममतेचा अतंग सागर, जिच्या कणकणात प्रेम झिरपते. आपण तिच्या कुशीतली लेकरं, जगण्याचा सार तिच्याच टाई उमलते. तिच्या अंगणी रुचलेले प्रत्येक बीज स्वप्नांसारखं अंकुरते हळूवार. हिरवाईच्या त्या शालीत नटलेली ती भासते निसर्गाची साजरी अप्सरा. जशी आपण जपतो तन मन, तशीच तिचीही करावी सेवा. कारण तिच्या श्वासाविना आपलं अस्तित्व ठरेल केवळ मृगजल टावा. लावा रोपं आशेची हिरवी स्वप्न, त्यांना द्या प्रेमाचा ओलावा. त्या प्रत्येक पानातून उमळेल जीवनाचा नवा उजेड, नवा जरा. वापर पुनर्वापर हीच साधना, निसर्ग रक्षणाचा पवित्र मंत्र. अपव्ययाच्या अंधारातून बाहेर येतं उजळया भविष्यातील स्वच्छ अंतर. तीच सौंदर्य चंद्रप्रकाशासारखं नाजूक, तिची निर्मलता गंगेचे प्रवासमान. जपूया तिला मनोभावे, जणू तीच आपल्या अस्तित्वाची प्राणवायू, ओळख अंतमहा. कारण जर ही धरा व्यतीत झाली तर जीवनाची विनस तुटून जाईल. आई समान तिच्या या ममतेशिवाय मानवतेची गीतही निघणार नाही. म्हणूनच करूया तिचं रक्षण प्रेम, कृतज्ञता आणि सजगतेने. कारण आपण आहोत फक्त तिचं अस्तित्वाच्या कृपेने. थँक्यू. स्वाती मॅडम यांना नम्र विनंती करते, आपण अर्चना मॅडम यांचा सन्मान करावा.